सर्वांना नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सन्माननीय व्यासपीठ आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब, भुसावळून आलेले बाविस्कर साहेब, परत या ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सभासद, मातृपितृ तुल्य असे सर्व सभासद यांना पुन्हा सर्वांना सप्रेम नमस्कार करतो. खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून अशी मनात इच्छा होती, जेव्हा शाळा सुरू राहायची आणि रविवारी तुमचा कार्यक्रम असायचा, शनिवारी मी शिपायांना सांगून ठेवायचो की ती रूम वगैरे स्वच्छ करून ठेवा, उद्या कार्यक्रम राहील आणि कधीतरी येऊ कार्यक्रमाला, अशी मनात इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. खरं म्हणजे तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात, ज्ञानाने समृद्ध आहात, अनुभवाने समृद्ध आहात. मी तर आता तरुण पण नाही आणि ज्येष्ठ पण नाही आहे सध्या तसं पाहिलं, कारण आता नुकताच 2 महिने झाले मी रिटायर झालो आणि साधारणपणे वयाची वर्ष 60 असली तर त्याला आपण ज्येष्ठ म्हणतो. ज्येष्ठ हा शब्दच सन्मानपूर्वक आहे. नागरिक संघाला वृद्ध नागरिक संघ असं म्हणत नाही. वृद्ध हा शब्द जेव्हा येतो तेव्हा कुठेतरी आपल्या डोक्यावर ओझं वाटतं, अडचण वाटते. परंतु जेव्हा आपण त्याच व्यक्तीला ज्येष्ठ म्हणतो त्यावेळेस त्याला तो सन्मान वाटतो, मानाचं पद वाटतं. म्हणून सर्व जे संघ आहेत हे ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून त्या ठिकाणी आपण स्थापन करत असतो. आणि या ठिकाणी हा आयोजित कार्यक्रम बघून खरोखरच असं वाटलं की ज्येष्ठ नागरिक संघाने हे जे काम सुरू केलेलं आहे हे आपल्या जीवनामध्ये निश्चितच आनंददायी आहे, सुखकारक आहे असं मला त्या ठिकाणी आवर्जून वाटत असतं. कारण माणसाचं जसं जसं वय वाढतं तसतसं घरामध्ये त्याची किंमत हळूहळू कमी होत जाते. हा सर्वांचा अनुभव असेल. मी तर लहान आहे अजून, पण मला असं जाणवतं प्रकर्षाने. याचं कारण काय आहे, जेव्हा एखादी मुलगी जन्माला येते, मुलगीनंतर ती सून होते, आई बनते, आजी बनते, तिच्या भूमिका बदलत असतात. आणि या भूमिका बदलत असताना जी व्यक्ती या भूमिकांशी तडजोड करून जगते, या भूमिकांमध्ये पूर्णपणे आपल्याला हे करून घेते, त्यावेळेस ती व्यक्तीचं जीवन सुखी असतं. पण जी व्यक्ती आयुष्यामध्ये या भूमिकांशी तडजोड करत नाही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी खटके, दुःख हे असतंच. आणि म्हणून ॲडजस्टमेंट इज लाईफ, समायोजन हे आपल्या जीवनाचं खरं सुखी जीवनाचं एक सूत्र आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि आता कुटुंबामध्ये जर आपण विचार केला आज भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती, तर पाश्चात्य संस्कृतीमध्ये काय आहे की मुलगा सज्ञान झाला की तो कुटुंब सोडून निघून जातो. परंतु आपली भारतीय संस्कृती मात्र अजूनही चांगली आहे की आपल्या भारतीय संस्कृतीने एकत्र कुटुंब पद्धतीचा आविष्कार केलेला आहे. आणि आजही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये ही एकत्र कुटुंब पद्धती टिकून आहे. परंतु या एकत्र कुटुंब पद्धतीचं सुद्धा आता विभक्तीकरण होताना दिसून येतं आपल्याला. त्याची अनेक कारणं आहेत. काही अर्थार्जनासाठी बाहेर जावं लागतं, नोकरीच्या निमित्ताने बाहेर जावं लागतं, कामधंद्यासाठी बाहेर जावं लागतं आणि म्हणून एका कुटुंबाचे 2-3 कुटुंबामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होतं. पण तरीसुद्धा आपल्या कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना एक प्रकारचं सन्मानाचं किंवा त्यांना अजून मान सन्मान आपल्या कुटुंबामध्ये मिळतो. कारण आपल्या कुटुंबाचा ज्येष्ठ नागरिक हा एक अविभाज्य असा घटक आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून मी आजचा जो विषय निवडलेला आहे, ज्येष्ठ नागरिक एक आधारस्तंभ असा विषय मी त्या ठिकाणी निवडला आहे. तर ज्येष्ठ नागरिक ही अडचण नसून ती एक आपला आधारस्तंभ आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. कारण आज आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये, थांबून जाऊ का थोडं, नाही तर एक आटपून घ्या नंतर बोल, फराळाचं आटपून घ्या. बरं ठीक आहे. तर आपल्या देशामध्ये ज्येष्ठ लोकांची संख्या जवळजवळ 14 ते 15 कोटी किंवा 13 ते 14 कोटी एवढी साधारण. आणि त्यात 1 कोटी ते 1.25 कोटीपर्यंत हे सेवानिवृत्त आहेत, पेन्शनधारक आहेत. म्हणून या ज्येष्ठ नागरिकांमध्ये 2 प्रकारची लोक आहेत, ज्यांना पेन्शन मिळतं ते आणि ज्यांना काहीच पेन्शन मिळत नाही असे आहेत. ज्यांना पेन्शन मिळतं, जे सेवानिवृत्त आहेत, त्यांचं जीवन त्या मानाने ठीक आहे. निदान त्या पेन्शनसाठी तरी कुटुंब त्यांची देखभाल करते. कारण आज बेरोजगारी वाढलेली आहे म्हणून काही कुटुंब जी आहेत ती या पेन्शनवर चालत आहेत. मुलं काही लोकांची चांगलीच निघतील असं नाही,
आई वडील जरी चांगले असले तर अपत्य चांगलेच असतील याची कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही. आणि म्हणून पेन्शनवाले लोक या काळामध्ये मला असं वाटतं भाग्यवान आहेत, सुखी आहेत आणि म्हणून त्यांचं जीवनमान. परंतु जे इतर आहेत ज्यांना पेन्शन नाही अशा लोकांचं मात्र हालाकीचं जीवन आहे. आणि म्हणून त्यांचं ज्येष्ठ नागरिकच्या ऐवजी ते वृद्ध नागरिकाचं त्या ठिकाणी जीवन जगत आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. आणि म्हणून शासनाने निर्धारित केलेलं 60 वर्ष वय हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. साधारण भारतीय लोकांचं आयुर्मान हे 70 वर्ष ठरलेलं आहे. परंतु आज आपण पाहतो की ज्येष्ठ नागरिक हे 70पेक्षाही जास्त जगत आहेत. कोणते? की ज्यांना पेन्शन वगैरे आहे. कारण काय? तर ते स्वतःच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेऊ शकतात. कारण त्यांना आर्थिक कोणाकडे हात पसरावे लागत नाही म्हणून ते वेळच्या वेळी दवाखान्यात जातात. आता आमच्या परिसरातही मी पाहतो 80, 85, 80 वर्ष झाले सर पेन्शन घेत आहेत आणि तब्येती खूप चांगल्या आहेत. आणि मी जेव्हा बाहेर फिरतो संध्याकाळी सकाळी तर त्यावेळेस ही ज्येष्ठ मंडळी मला भेटते आणि खरोखर त्यांच्याकडे बघून त्यांची तब्येत बघून मनाला सुद्धा एक प्रकारचा हेवा वाटतो. म्हणून अशा ज्येष्ठ नागरिक हे खरोखरच आपल्या कुटुंबाचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा ते एक प्रकारचा आर्थिक आधार त्या ठिकाणी सांभाळत असतात. आणि म्हणून त्याचबरोबर पुन्हा प्रत्येक घरामध्ये किंवा ज्या घरामध्ये आजी आणि आजोबा असतात, आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी म्हणजे आपले आजी आणि आजोबा आहेत, तर आजी आजोबा हे ज्या घरामध्ये असतात ते घर भाग्यवान आहे असं म्हटलं जातं. कारण मुलांच्या जडणघडणीमध्ये जेवढा वाटा आई वडिलांचा असतो त्यापेक्षा जास्त वाटा आपल्या आजी आजोबांचा सुद्धा असतो. कारण आजी आजोबा जे आहेत आपल्या संस्कृती आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांधणारा एक चांगल्या प्रकारचा दुवा आहे. परंतु या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हा दुवा कुठेतरी कमी होतोय. आणि म्हणून आपली जी मुलं आहेत, नातवंड आहेत, ती आजी बाबांना किंवा आजी आजोबांना पारखी झालेली आहेत आता. आणि म्हणून पूर्वीच्या काळी जे होतं की संध्याकाळी आजी आजोबांजवळ मुलं राहायची, तो काळ आता हळूहळू कमी होतोय. आणि एक प्रकारचं त्या मुलांपासून आपण मुलांचे धरोहर आहे आजी आजोबा, ते त्यांना लहानपणी बसून गोष्टी सांगायचे, आपल्या इतिहासातले असतील, पुराणातले असतील. आणि त्यामुळे एक प्रकारचा संस्कार त्या मुलांवर त्या ठिकाणी होत होता. आणि म्हणून या आजी आजोबांचं महत्त्व निश्चितच आपल्या कुटुंबामध्ये आहे. आजोबांनी लावलेल्या आंब्याची झाडाचीच फळं आज आपण खातो. म्हणजे आजोबांनी जे केलेलं असतं ते पुढच्या पिढीसाठी त्या ठिकाणी उपयोगी येतं. म्हणून मला असं वाटतं की आजी आजोबा ही त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये आजी आजोबांविषयी जर सांगायचं असेल तर मला सुद्धा आज माझ्या आजी आणि आजोबांची आठवण प्रकर्षाने या ठिकाणी जाणवते. कारण समोर बसलेले सर्व माझ्या आजोबांसारखे आहेत, आजींसारखे आहेत. कारण माझे आजोबा सुद्धा 95 वर्ष जगले होते आणि मी माझ्या आजोबांचा अतिशय लाडका होतो. कारण आमच्या घरामध्ये सर्वात मोठा मी होतो जन्माला आलेलो. आणि म्हणून आजोबांचं खूप अशा प्रकारचं प्रेम मला मिळालेलं आहे. आमचं घर हे पूर्ण वारकरी संप्रदायाचं होतं. माझे आजोबा हे सर्व मोठमोठी सप्ते वगैरे करायचे गावामध्ये. त्यामुळे कीर्तनकार मंडळी वगैरे आमच्याच घरी राहायची. आणि त्या 1ली ते 10वी पर्यंतचा जो काळ आहे तो माझा पूर्ण आध्यात्मिक याच्यामध्ये गेलेला आहे. त्या काळामध्येच मी संस्कृत गीता शिकलो होतो. माझी गीताही सुद्धा त्या काळामध्ये पाठ होती विनोबा भावेंची. मृदंग वाजवणे कीर्तनामध्ये ही कला पण मी त्या काळात शिकलो आहे आणि बऱ्याच वेळा वाजवलेलं पण आहे मी कीर्तनांमध्ये. आणि म्हणून बाबांसोबत मी नेहमी असं कीर्तनांना वगैरे जायचो. त्यामुळे संस्कार मला त्या ठिकाणी झाले. आणि मी जेव्हा 4थीमध्ये होतो, 4थीमध्ये असताना बाबा मला पंढरपूरला घेऊन गेले होते. आता 4थीला मी खूपच लहान होतो आणि त्यावेळचा काळ असा होता काही मोठी साधनं नव्हती. तर बाबांच्या डोक्यावर पेटी राहायची, तेव्हा पेटीतच न्यायचे सर्व. आणि मला हातात घेऊन ते एवढ्या गर्दीतून पंढरपूरला गेले होते. पंढरपूरला त्यांच्या गुरूंचा मठ होता, दादा महाराज म्हणून. आपल्या अजिंठा गावच्या पुढे जर आपण गेलो तर तिथे ते आणवा म्हणून गाव आहे. तिथे ते दादा महाराज त्यांचं ते स्थानिक गाव आहे. त्यांचा मठ पंढरपूरला असतो. त्या मठामध्ये मग आमचा मुक्काम होता 7-8 दिवस. मग तिथे दररोज जेवणाची वगैरे आमची व्यवस्था होती. परंतु एक दिवस काय झालं, पुरणपोळीचं जेवण होतं. आम्ही पंक्तीमध्ये बसलेलो होतो. परंतु आमच्याकडे कोणी पानं टाकून दिले पण जेवणाचं कोणी आणत नव्हतं वाढायला. मग बाबांच्या शेजारी, माझ्या शेजारी बाबा बसले होते. आता माझं नाव राजू, मला ते राजू म्हणायचे. म्हणे राजू आपल्याला कोणी वाढत नाही म्हणे, चल आता बाहेर जेवण करायला जाऊ म्हणे आपण.
असं बोलले ते. आणखी काय झालं, थोड्या वेळात काय बोलले ते म्हणे, तुला संस्कृत गीता आहे, ते श्लोक येतात म्हणे, मग तू ते श्लोक तरी म्हणे, बघू म्हणे काय होतं. मग मी सुरू केला संस्कृत श्लोक. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश्यं. संस्कृत गीता 12वा अध्याय पण सुरू केला. आणि काय झालं काय माहिती, तिकडून लगेच 1-2 जण पळत आलं की त्यांना असं वाटलं आपला कोणी माणूस, कारण ते जे गुरु होते ते ब्राह्मण होते, त्या मठाचे जे मालक होते की आपला ब्राह्मण वगैरेच बसलाय किंवा तिकडे जेवायला असं वाटलं, आणि ताबडतोब आमच्या पानावर सरवा. बाबांनी मला सांगितलं, पहा म्हणे असं असतं म्हणे, आपल्याला जर काही येत असलं तर याचा उपयोग जीवनामध्ये असा हा होत असतो. तर अशा प्रकारचं माझे आजोबा होते. आणि ते जेव्हा होते तोपर्यंत आमच्या घरी संध्याकाळी म्हणजे सर्व जेवण खाऊन झालं की रात्री 1 तास तरी अशी बैठक असायची. गावातले तुमच्यासारखे त्यांचे मित्र यायचे आणि ते दररोज गावातले अनुभव एकमेकांशी शेअर करायचे आणि सर्वजण त्यामध्ये भाग घ्यायचे. त्यामुळे एक विचारांचं आदानप्रदान त्या काळामध्ये होतं. आपल्याला आठवत असेल, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, की आपल्याकडे जेव्हा पाहुणे यायचे ते पाहुणेसुद्धा 5-5, 6-6 दिवस कमीत कमी राहायचे आणि मग ते मस्त धाब्यावर झोपायचे, गाद्या टाकलेल्या असत, तिथे गप्पा चालायच्या. त्यातून सुद्धा अनेक प्रकारचे संस्कार हे मुलांना मिळत होते. तर अशा प्रकारे अतिशय निर्व्यसनी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व माझ्या आजोबांचं होतं. वयाची 25 वर्ष शेवटी फक्त एकच वेळ जेवण केलं त्यांनी, आणि शेवटची 25 वर्ष फक्त विठ्ठलाचा जप केला. दुसरं कुठं प्रापंचिक सांसारिक काही काम नव्हतं त्यांना जास्त. तर अशा प्रकारे या आजोबांच्या आशीर्वादामुळे माझे वडीलसुद्धा तसेच होते. आमचं घरच पूर्ण माळकरी वगैरे असल्यामुळे वडील पण असे निस्वार्थी जगले आयुष्यभर. आप्पांना माहिती आहे, आप्पा आमच्या घरी पण आलेले आहेत, वडिलांना बघितलं आहे. तर अशा या कुटुंबामध्ये मलासुद्धा आजी आजोबांचं खूप प्रेम मिळालेलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्याच कुटुंबामध्ये आजी आणि आजोबा यांचं महत्त्व हे फार असतं असं मला त्या ठिकाणी विशेष जाणवतं. कारण संतांनी सांगितलं आहे की संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. आपण देवाचा जरी विचार केला, राम आणि कृष्णाचा विचार केला, तरी त्यांच्या जीवनामध्ये का दुःख नव्हतं. राम राजाचा मुलगा पण वनवासात जावं लागलं. कृष्णाची गोष्ट तर वेगळीच. जन्माच्या अगोदरच आई वडील कारागृहात होते. जन्म झाल्यानंतर सुद्धा आई वडिलांना सोडून मग इकडे गोकुळामध्ये जावं लागलं. किती दुःख असेल जेव्हा आपल्याला एखादा नातूपंतू होतो, त्याची तब्येत सिरियस होते, आई एका दवाखान्यात आणि बाळ दुसऱ्या दवाखान्यात असतं, त्यावेळेस त्या दुःखाची जाणीव आपल्याला कळते की आईपासून मुलगा वेगळ्या दवाखान्यात राहतो. तर अशा प्रकारचे दुःख त्यांच्याही जीवनात आले. संतांच्या जीवनामध्ये किती दुःख आलेले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम त्या काळामध्ये. संत ज्ञानेश्वर की ज्यांना आपण माऊली म्हणतो, जगामध्ये एकमेव पुरुष आहे की त्यांना माऊली असं म्हटलं जातं, आणि म्हणून ते आज महान संत बनलेले आहेत. तुकाराम महाराजांना त्या काळामध्ये किती त्रास दिला लोकांनी, परंतु आज संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या नावावर किती मोठमोठे कार्यक्रम होतात, किती लोक पैसा खर्च करतात आणि त्यांच्या नावाचा आज किती जय जयकार होतो. परंतु त्या काळामध्ये मात्र त्यांनी सुद्धा दुःख हे भोगलेलं आहे. आणि म्हणून आपण सामान्य माणसं आहोत, आपल्या जीवनामध्ये तर दुःख असणारच. दुःख येण्याची वेगवेगळी कारणं आहेत. दुःख येण्याचं माझ्या मते कारण आहे की आपल्या नको त्या गोष्टीचा आपण जास्त विचार करतो, ज्या आपल्या याच्यात नाही, आवाक्यात नाही, त्या गोष्टींचा जास्त विचार केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी दुःख प्राप्त होत असतं. त्याचप्रमाणे आज जर जग दुःखी असेल तर दुसऱ्याचं सुख पाहून सुद्धा बरीचशी लोक दुःखी होतात. म्हणून असं म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जी स्थिती परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे ती स्थितीच म्हणजे आपल्याला खरं सुख आहे. मग ती कोणतीही स्थिती असो. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो, दगडफोड्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक दगडफोड्या होता एका गावामध्ये. तो दगडफोड्याचं काम करायचा, आयुष्यभर मेहनत केली, परंतु त्याला इच्छा होती की या गावात आपण एखादी एकर जमीन वगैरे विकत घेऊ, पण तो घेऊ शकला नाही. कारण त्या गावामध्ये जमिनीचे भाव खूप होते. जसे आज पुण्यामध्ये प्लॉटचे भाव आहेत की नाही, जमिनीचे आपण घेऊ शकतो का, मग तोही घेऊ शकत नाही. मग त्याने देवाची प्रार्थना केली, देवाला तपश्चर्या केली, देवाला प्रसन्न केलं. म्हणे देवा, या गावामध्ये माणसाला काहीच किंमत नाही म्हणे, इतकी जमिनीला किंमत आहे, तर मला काय कर म्हणे, तू आता जमीन बनवून टाक म्हणे. देवाने तथास्तु केलं, त्याला जमिनीत रूपांतर झालं त्याचं. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, सूर्य तापला, जमिनीची लाही लाही व्हायला लागली.
मग त्याला पुन्हा त्रास व्हायला लागलाय. काय खरं आहे म्हणे, जमीन तर तापते म्हणे, काही खरं नाही. सूर्य किती छान आहे म्हणे, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे. जे सूर्य या जमिनीपेक्षा खूप श्रेष्ठ आहे, सुखी आहे म्हणे. पुन्हा देवाची प्रार्थना करतो, म्हणतो मला आता सूर्य बनव म्हणतो देव. तथास्तु सूर्य बनवलं त्या. सूर्य बनल्यानंतर उन्हाळा संपला, पावसाळ्याचे दिवस आले जसे आज आहेत. ढग आले मोठे मोठे, त्या ढगांनी सूर्याला झाकलं. मग त्याच्या मनात पुन्हा आलं की हे ढग म्हणे सूर्याला झाकू शकत, काही क्षण तरी झाकतात सूर्याला रे. मग पुन्हा त्याने देवाची प्रार्थना केली, म्हणे देवा मला ढग बनव म्हणे. आता सूर्य नको म्हणे, ढग कसे झाकून टाकतात म्हणे. ढग बनला. मग तो तथास्तु म्हटलं त्याला. ढगात रूपांतर झाल्यामुळे पावसाळा सुरू झाला, धोधो पाऊस पडायला लागला, नद्या नाले वाहू लागले, लोकांची घरं वाहायला लागली, महापूर आला. परंतु एका डोंगरावर एक दगड होता, त्या दगडावरही पाऊस पडायचा, पण त्या दगडावर काहीच परिणाम झाला नाही त्या पावसाचा. त्याला असं वाटलं की एवढे लोक हे सर्व आपल्या शक्तीमुळे इतका नाश पावतोय, पण हा दगड कसा स्थिर आहे, म्हणजे आपल्यापेक्षा दगड शक्तिमान आहे, हा सुखी आहे. पुन्हा देवाला प्रार्थना करतो, म्हणजे देवा मला तू दगड बनव म्हणे. पुन्हा देव त्याला तथास्तु म्हणतो, तो दगड बनतो डोंगरावरचा मोठा. काही दिवस जातात, एक म्हातारा दगड फोड्या त्या डोंगरावर जातो छेनी घेऊन, आणि तो दगड फोडायला सुरुवात करतो. मग दगड फोडता फोडता त्याला असं वाटतं की म्हातारा माणूस आहे, आपल्याला फोडून टाकतो म्हणे शिनी, या निश्चित शक्तिमान आहे म्हणे. मग पुन्हा काय सांगतो तू देवाला, मला दगड फोड्याच कर म्हणतो. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असा तर या वाक्याचाही अर्थ वेगवेगळा घेतला जातो. ठेविले अनंते म्हणजे आपण काहीच करायचं नाही जीवनामध्ये असं नाही. ठेविले अनंते म्हणजे आता सुखाचेही वेगवेगळे व्याख्या आहे की नाही प्रत्येकाच्या. काही लोकांना सुख म्हणजे काय वाटतं, 2 वेळचं जेवण करायचं, पलंगावर झोपायचं, आरामशीर टी व्ही पाहायचं, झालं सुख. याला सुख म्हटलं जात नाही. प्रत्येकाची वेगळी व्याख्या आहे. कोणाला खाण्यात आनंद, कोणाला पैसे कमवण्यात आनंद. परंतु अर्थार्जनासाठी मात्र पैसे कमवणे हे महत्त्वाचं असतं. म्हणून ठेविले अनंते तैशीची राहावे याचा अर्थ वेगळा आहे की तुम्ही आपली कामं दररोजची केलीच पाहिजे. समजा तुम्ही खूप सद्गुणी आहे, सदाचारी आहे, तुम्हाला खूप चांगला हरिपाठ येतो, श्लोक येतात. तुम्ही एक पेट्रोल पंपावर गेले, त्याला सांगितलं की मी हरिपाठ म्हणून दाखवतो, तुला 2 लिटर पेट्रोल टाकेल का तो? कारण तिथे पैसेच लागतील. म्हणून जगामध्ये ज्याच्याकडे पैसे त्याला किंमत आहे की नाही, ज्याच्याकडे अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे सध्याच्या काळामध्ये. म्हणून आपलं नैमित्तिक काम आहे ते आपण केलं पाहिजे. त्या वाक्याचा अर्थ मात्र आपण योग्य घेतला पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे असं आपण जरी म्हटलं तरी आपल्याला आपले प्रयत्न वगैरे हे नेहमी आपण करायलाच पाहिजे. त्याचबरोबर मानवाने आपल्याला हा जो देह दिलेला आहे, हे सर्वात महत्त्वाचं गिफ्ट आहे आपल्याला आहे देवाकडून, की आपल्याला मानवी देह प्राप्त झालेला आहे. आपल्या याच्यामध्ये 84 लाख योनीतून आपल्याला तो देह प्राप्त होत असतो. आणि म्हणून असा अनमोल देह आहे. त्याची गॅरंटी 100 वर्षे आहे. आता वस्तूची गॅरंटी आपण दुकानावर पाहतो की नाही, पण ती वस्तू कशी वापरतो आपण त्याच्यानुसार ती चालते. तसं आपलं शरीर आहे, आपण त्याचा कसा उपयोग करणार त्यानुसार मग तेवढी वर्षे ते टिकत असतं. आणि म्हणून या मानव जन्माचं महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये निश्चितच आहे. कारण मानव आणि प्राणी हे 2 बनवताना भरपूर फरक असा त्या ठिकाणी वाटतो. सुरुवातीला जर आपण बुद्धीचा विचार केला तर मानवाची बुद्धी अतिशय प्रगल्भ आहे, विकसित झालेली आहे प्राण्यांच्या मानाने. परत प्राणी आणि मानव यांचा जर विचार केला आपण तर मानव जो आहे तो उभा आहे, व्हर्टिकल मॉडेल आहे त्याचं, 2 पायावर उभा चालतो. बाकीचे प्राणी हे आडवे चालतात. मानवाला व्यक्त होण्याची, भावना व्यक्त करण्याची हे दिलेली शक्ती दिलेली आहे परमेश्वराने. तुम्हाला गरम होत असेल तुम्ही लगेच सावलीत जाल, पाऊस आला छत्री उघडाल. प्राण्यांनाही तसं जाणवत असेल परंतु ते व्यक्त होऊ शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हसण्याची. कुठल्याही प्राण्यांना हसण्याची कला अवगत नाही. माणूस हसू शकतो, आनंद व्यक्त करू शकतो. परंतु आजकाल आपल्या जीवनामध्ये हसणं कमी झालंय की नाही. तर म्हणजे हसणं हा सुद्धा एक व्यायाम आहे. मोठ्या शहरांमध्ये आपण बघतो आता की हसण्याचे क्लब सुरू झालेले आहेत. मग त्या ठिकाणी ही उपवास चालतं मोठ्या मोठ्याने, आणि मग समोरची लोकही बळजबरी त्या ठिकाणी हसतात. त्या हसण्याने त्यांना किती फायदा होत असेल त्यांनाच माहिती. परंतु जीवनामध्ये हसणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून
जीवनामध्ये काही विनोद घडत असतात. आता विनोद ही जी गोष्ट आहे, या विनोदावर जास्त चिकित्सा करायची नसते. विनोदात खूप खोलात जायचं नसतं, फक्त त्याचा आनंद घ्यायचा असतो. तेवढा आनंद घेऊन त्याला सोडून द्यायचं असतं. आणि त्याच्यात जर आपण प्रश्न आणि शंका विचारल्या तर मग त्याच्यातून विनोद निर्माण होणार नाही. म्हणून आपण हसलं पाहिजे आणि विनोदही आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्यासाठी एक छोटासा विनोद तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये एक श्रीमंत व्यक्ती होती. त्या श्रीमंत व्यक्तीकडे लग्न होतं त्याचं स्वतःचं. आता तुम्ही अंबानीचं लग्न पाहिलं असेल, जगभर गाजतं आहे की नाही. श्रीमंत माणसाचं लग्न किती गाजतं. तोही तसा श्रीमंत होता, खूप लोक आली त्याच्याकडे. पण त्याचं लग्न होतं, 8 लग्न झालेले होते अगोदरचे, 9 क्रमांकाचं लग्न. आणि त्याला त्या गोष्टीचा सुद्धा अभिमान होता. तर श्रीमंत लोक काही करू शकतात. मग लग्न वगैरे मोठ्या थाटामाटात पार पडलं. मग आता लग्नामध्ये नाव घ्यायची प्रथा आहे आपली जुनी. मग ते नाव घेण्याची वेळ आली. सुरुवातीला नवरदेव त्याला उभं केलं. त्याला थोडासा अभिमानच होता, त्या लग्नाचा गर्व होता. मग त्याने नाव घ्यायला सुरुवात केली. वाजा वाजे चौधारी, वाजा वाजे चौधारी आणि माझ्या घरी 9 नारी. माझ्या घरी 9 नारी असं त्याने मस्त अभिमानात. पण त्याला माहित नव्हतं की बाई त्याच्यापेक्षाही सिनियर आहे. बाईने मनात विचार केला, हे गिराईक असं आहे का. थांब म्हणे, तू आता बघ मी कसं नाव घेते. आता नवरीची त्या ठिकाणी वेळ आली आणि मग नवरीला त्या ठिकाणी नाव घेण्यास उभं केलं असतं. त्या नवरीने नाव घेतलं. वाजा वाजे धत्तक धू, वाजा वाजे धत्तक धू, 12 मेले 13वा तू ये. आईस्क्रीम सारखा गार झाला. म्हणजे जीवनामध्ये शेरा सव्वाशेर मिळत असतो. त्याची हवा त्या ठिकाणी निघते. हा विनोदाचा भाग आहे, म्हणून असलं पाहिजे आपण. कारण मानवी जन्माला लाभलेली ही एक देणगी आहे असं. आणि म्हणून आपण कोणत्याही प्राण्याला कधी असताना पाहिलंय का. गाढवाला असताना पाहिलं नाही कोणी. मी तर काही पाहिलं नाही. तुम्ही पाहिलंय का कोणी. पण जेव्हा गाढव असायला लागेल तेव्हा त्याचं माणूस पण सुरू होईल असं म्हणतो. त्याच्या उलट जर मी आता सांगितलं तर ज्याच्या जीवनातलं हसणं बंद होईल त्याचं ती पुढचे काय सुरू होईल ते तुम्ही विचारा. म्हणून आपल्या जीवनामध्ये असे जे जे आनंदाचे क्षण येतील ते आपण वेचले पाहिजे, ते स्वीकारले पाहिजे, त्या आनंदात सहभागी झालं पाहिजे. आणि त्यासाठीच हा मला असं वाटतं ज्येष्ठ नागरिक संघांची स्थापना ही गावोगावी त्या ठिकाणी होत आहे. आणि त्यातून आपल्या ज्येष्ठांना हे आनंद व्यक्त करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची पर्वणी या ठिकाणी मला असं वाटतं. आणि म्हणून या समाजामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर ज्येष्ठ नागरिकांचा बोलबाला आहे सगळीकडे. आज देश चालवणारी सगळी मंडळी ज्येष्ठ आहेत. मोठमोठ्या अधिकारी पदावर ज्येष्ठ लोक आहेत. गायक असतील, लता दीदी सारखे गायक असतील, किंवा कलाकार असतील सिनेमातले, अमिताभ बच्चन सारखी सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यांचा अजूनही त्या क्षेत्रामध्ये दबदबा आहे. पण या लोकांकडे कुठल्याही प्रकारचे गुण असल्याशिवाय असं नाही. तरुण लोकांमध्ये जर आपण गेलो ते विचार करतात की आपल्या देशाचा पंतप्रधान एकदम तरुण व्हायला पाहिजे, राष्ट्रपती एकदम तरुण. पण ते शक्य नाही. कारण ही जी लोकं असतात, ज्येष्ठ लोक, यांच्याकडे सहनशीलता असते, संयम असतो, विनय असतो आणि देशाला या सर्व गोष्टींची गरज असते. आणि म्हणून देश असेल किंवा इतर सामाजिक कार्य असेल तर या कार्यांमध्ये सुद्धा या ज्येष्ठांचा सहभाग असतो. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ किंवा ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते कुटुंबाचा तर आधार असतातच, समाजाचा सुद्धा एक प्रकारे आधार असतात. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिक हे आधारस्तंभ आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी म्हणता येतं. ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची सुद्धा संपत्ती आहे. की त्यांची संख्या सांगितली तुम्हाला की 14-15 कोटी, 2050 पर्यंत ते 25 कोटी किंवा 30 कोटी पण होऊ शकेल पुढे. म्हणून ही संख्या देशासाठी महत्त्वाची, शासनाला सुद्धा याची कल्पना आहे. म्हणून अर्थतज्ञ अनिलजी बोकील जे आहेत त्यांनी असा प्रस्ताव दिला होता शासनाला, बाप्पा, की ज्या लोकांना पेन्शन नाही असे जे 60 वर्षाच्या वरचे आहेत त्या सर्वांना 10,000 रुपये पेन्शन सुरू करावं असं त्या अर्थतज्ञाचं त्या ठिकाणी मागणी आहे. आणि ज्येष्ठांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी तयार करावे की जिथे फक्त ज्येष्ठांनाच त्या ठिकाणी ॲडमिशन असेल. मग तुम्ही म्हणत असाल सरकार 10,000 रुपये कसं काय देईल आपल्याला, फुकट कसं काय देईल.
परंतु त्याने पटवून दिलं होतं ते की ज्येष्ठ नागरिकाला मिळणारे हे जे 10,000 रुपये असतात हे तो एकटा खर्च करत नाही, कोणत्याही व्यसनात खर्च करत नाही, तो आपल्या कुटुंबासाठी खर्च करतो आणि परत ते कुठे येतात, मग शासनाकडेच येतात टॅक्स मार्फत किंवा इतर वस्तू खरेदी. आणि बाजारामध्ये जर पैसा उपलब्ध असेल तर अर्थचक्र हे व्यवस्थित चालतं त्या देशाचं. म्हणून त्याचं असं म्हणणं होतं की अर्थव्यवस्थेला ही योजना त्या ठिकाणी आपल्याला पूरक ठरू शकते, अशा प्रकारची त्याची मागणी होती. 1999 त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्येष्ठ नागरिक धोरण त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये स्वीकारलं आणि म्हणून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे त्यामध्ये समाविष्ट झाले आणि आज अनेक प्रकारच्या योजना आपल्याला ज्येष्ठांसाठी दिसून येतात. प्रवासाच्या असतील, आरोग्याच्या असतील किंवा इतर काही योजना असतील, त्या योजना भरपूर आहेत. त्या योजनांचा अभ्यास केला म्हणजे आपल्याला त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो. तर अशा प्रकारे सरकारला सुद्धा लक्षात आलं आहे की ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्राची संपत्ती असून ते राष्ट्राचा सुद्धा एक प्रकारचा आधारस्तंभ आहेत, असं त्या ठिकाणी आवर्जून मला असं वाटतं. आणखी एक शब्द सांगतो मी तुम्हाला की आपल्याला कोणी सहज म्हणतं की माणसानं कसं चिंतामुक्त जगलं पाहिजे असं म्हणतं की नाही, किंवा प्रत्येकालाही वाटतं की आपण एकमेकांना सांगतो, परंतु जन्माला आलेला असा कोणताच माणूस नाही की त्याला चिंता नाही. म्हणून चिंतामुक्त जगणे हे वाक्यसुद्धा त्या ठिकाणी विवादित आहे. काही लोकांना असं वाटतं काही चिंता करायची नाही, आज सर्व मजा करून मोकळं होऊन जायचं, असं त्याचा अर्थ नाही. वर्तमानात जगा तुम्ही आणि जागृतपणे भविष्याचा सुद्धा विचार करा. कारण मी मागे थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते आणि म्हणून चिंतामुक्त जगा पण जागृतपणे त्याचा त्या ठिकाणी विचार करा. असं जे एका गावामध्ये, आपलं गाव सोडून दुसऱ्या गावाची गोष्ट सांगते, त्या गावामध्ये सरपंचाला चिंता होती काय की माझ्या गावामध्ये दारूबंदी झाली. चिंताग्रस्त होता की काय, कारण आता आपण पाहतोय की अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. आमच्याकडे पाहतो आम्ही शाळेत जेव्हा विद्यार्थी येतात ना सर, त्यांना पेन नसतो, वही नसते, वडील 1,500 कमवतात दररोज पण घरापर्यंत 100 रुपये आणत नाही. त्या मुलाची आई काबाड कष्ट करते, ती त्याला शाळेपर्यंत आणते. आमचं छात्रालय महात्मा गांधी छात्रालय, त्यामध्ये अशी मुलं येतात ना, त्यांच्या आजी आजोबा घेऊन येतात त्या मुलांना, आप्पांकडे येतात. आप्पांना माहिती आहे, कारण काय होतं त्यांच्या आई वडिलांचा काही ठिकाणा नसतो, आई कुठे असते, वडील कुठे असतात. आणि आज आपण समाजात जर वावरलो तर असं दिसून येतं निरीक्षणांती, या ज्या ज्या कुटुंबांमध्ये अशा भानगडी आहेत तर तिथे आजी आजोबाच त्या आपल्या नातवांना वागवत आहेत बऱ्याच ठिकाणी आणि ते त्यांचं पालन पोषण करतायत. तर त्या आजी आजोबांची खरंच कीव अशी वाटते की त्या आप्पांना सांगतात की याला आमच्या विद्यार्थ्याला राहू द्या इथे, शिकू द्या इथे, सर्व व्यवस्था चांगली करण्यात आलेली तिथे. परंतु तरीसुद्धा या परिस्थितीचा त्या मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि त्यांचं शिक्षणाला लक्ष लागत नाही. पूर्वीसारखी जी अभ्यासू मुलं होती तशी मुलं आता आम्हाला वसतिगृहाला मिळत नाही. म्हणून आमच्या शिक्षकांना आता दररोज वसतिगृहावर जावं लागतं त्यांच्या मार्गदर्शनासाठी, त्यांना शिस्त लावण्यासाठी, कारण ते वेगवेगळ्या तळागाळातून आलेली मुलं असतात आणि म्हणून आमच्या परीने आम्ही त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो. आप्पा तर त्यांच्यामध्ये जेवायला सुद्धा बसून जातात तिथे गेले की, इतकं प्रेम ते त्या ठिकाणी त्या मुलांवर करतात. आणि म्हणून या गोष्टींविषयी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सरपंचाची गोष्ट सांगून होतो मी, एक गावामध्ये त्याला दारूबंदी करायची होती म्हणून ते दारूबंदीचं ऑफिस असतं, तिथले जे साहेब असतात त्यांना ते गावामध्ये घेऊन येतात की अशी मीटिंग घेऊ दारू पिणाऱ्या सर्व लोकांची, आणि मग एका हॉलमध्ये त्या दारू पिणाऱ्या सर्व लोकांना जमवतात आणि यांना काहीतरी तुम्ही सांगा की काही परिणाम होईल थोडासा सकारात्मक. मग ते अध्यक्ष काय ठरवतात, व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष असतात ते म्हणतात की आता आपण यांना शब्दाने बोलून बोलून बरंच झालं, काही घडत नाही, आता थोडंसं प्रॅक्टिकली मार्गदर्शन करू म्हणतात. मग सर्व जमल्यानंतर ते टेबलवर 2 पाण्याचे जार घेतात, एका जारमध्ये दारू भरतात, एका जारमध्ये पाणी भरतात आणि त्या दोन्ही जारमध्ये एक एक गांडूळ टाकतात, एक गांडूळ एका दारूच्या जारमध्ये, एक पाण्याच्या जारमध्ये, आणि त्यांना सांगतात बसलेल्यांना की याचं निरीक्षण करा तुम्ही. आता तो थोड्या वेळाने काय होतं, तो दारूत पडलेला गांडूळ तडफडून मरून जातो आणि पाण्यातला मात्र वळवळ करतो. ते साहेब सर्वांना प्रश्न विचारतात की आता या प्रयोगावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं. मग तो काय म्हणतो, एक जण त्यातला उठतो आणि साहेबांना सांगतो
या प्रयोगावरून असे सिद्ध होतं म्हणे की दारूमुळे पोटातील जंत मरतात. साहेबाने डोक्याला हात लावला. म्हणजे काय मी कशासाठी सांगितलं याचा विचार. म्हणून मी म्हणतो की असे वाक्य जीवनामध्ये येतात त्याचे आपण अर्थ आपल्या सोयीनुसार घेतो. बरं म्हणे हा प्रयोग तर आपला फेल झाला म्हणे, आपण दुसरा प्रयोग करू म्हणे. 2 बादल्या घेतल्या जातात, एका बादलीत पाणी एका बादलीत दारू, आणि शेजारी एक कुंभाराचं गाढव असते ते घेऊन येतं. तर दारूच्या बादलीजवळ त्या गाढवाचं तोंड लावलं जातं, ते बाजूला करून घेतं गाढव तोंड. दुसरी बादली ठेवतात त्याच्यासमोर पाण्याची, ते पाणी पिऊन घेतं गटागटा. पुन्हा प्रश्न विचारतात की आता या प्रयोगावरून तुमच्या काय लक्षात आलं, काय शिकणार तुम्ही. बरोबर सांगितलं, जे दारू पित नाही ते गाढव असतात. अशा विनोदाचा भाग आहे. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी वेगवेगळे अर्थ हे घेत असतो, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःखसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होत असतं. म्हणून सकारात्मक जीवन आपण जगलं पाहिजे. पेला जर अर्धा भरलेला असेल तर कोणी अर्धा भरलेला म्हणताय, कोणी अर्धा रिकामा असं म्हणतं. एखादा सेवानिवृत्त झालेला कर्मचारी असेल, तो सकारात्मक असेल तर तो काय म्हणतो की मी 58 वर्षे या शाळेमध्ये, या ऑफिसमध्ये, या खात्यामध्ये चांगलं काम केलं, मी आता आनंदाने जगणार आहे, मला सर्व पेन्शन वगैरे मिळतं, मी सुखाने राहील. सकारात्मक विचार झाले. पण नकारात्मक विचारावाला काय करतो, आता मी रिटायर झालो, आपल्या जो काय आता, म्हणजे असं नकारात्मक तो त्या ठिकाणी जातो, उलट विचार करतो. तर पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक जर दृष्टिकोन आपण ठेवला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला निश्चितच अशा प्रकारे आनंद हा प्राप्त होत असतो. ज्येष्ठांच्या बाबतीत आणखी सांगायचं झालं तर ज्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीमागे त्यांची आई जिजाऊ माता आणि शहाजीराजे यांचा हात होता, त्यांचं मार्गदर्शन होतं, ते मोठे झाले. संत ज्ञानेश्वर त्यांचे गुरु निवृत्तीनाथ हे त्यांच्या मागे त्यांचा हात होता. असे अनेक लोक सांगता येतील. अर्जुनाच्या मागे त्यांचे गुरु द्रोणाचार्य, किंवा आणखी कृष्ण म्हटलं तर त्यांचे गुरु सांदीपनी ऋषी, रामांचे गुरु वशिष्ठ. ज्या ज्या महान व्यक्ती झालेल्या आहेत त्या महान व्यक्तींच्या जीवनामध्ये या ज्येष्ठ लोकांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे, आणि त्यांचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये त्यांना निश्चितच झालेला आहे असं मला वाटतं. आज मी या ठिकाणी उभा आहे, माझ्या पाठीमागे सुद्धा माझे आईवडील आहेत, आजी आजोबा आहेत, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब आहेत. त्यांनी मला नेहमी प्रेरणा दिली, आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी असं एवढं व्यक्त होऊ शकतो. ही सुद्धा मला या वरिष्ठांचं मार्गदर्शन लाभल्यामुळेच झालेलं आहे असं मला त्या ठिकाणी जाणवतं. एक हवेची गंमत सांगतो. हवा जेव्हा चाकातून जाते तेव्हा चाक पळत नाही, परंतु हवा जेव्हा डोक्यात जाते तेव्हा चांगला आणि वाईट विचार कळत नाही, आणि तीच हवा श्वासोच्छ्वासावाटे शरीरातून निघून जाते तेव्हा आपलं शरीरसुद्धा कोणी त्या ठिकाणी घरामध्ये ठेवत नाही. आणि म्हणून सकारात्मक जगा, आयुष्य मनमोकळेपणाने जगा, बाकी सर्व नशिबावर सोडून द्या. कारण रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं उद्या आपल्याला स्मशानात जायचं आहे का मंदिरात जायचं आहे. सर्वांना नमस्कार करतो आणि माझे 2 त्याचं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी तुम्ही हसला नाही तो दिवस तुमचा वाया आहे, आणि त्यांनी तुम्हाला हसवलं पण आणि जीवनाचं रहस्य पण सांगितलं आणि हसायला सांगितलं. नवरा बायकोनी कसं नाव घेतलं तेही सांगितलं. मीही सांगतो एका म्हातारीने कसं नाव घेतलं ते तुम्हाला कदाचित बऱ्याच लोकांना माहितीही असेल. वाकडी तिकडी बाहुडी, हिरवा हिरवा पाला, दगड्या पाटील वेला म्हणून धोंड्या पाटील केला.